सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि MBA कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा, प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा। हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ऑटोनॉमस NAC A ग्रेड असणारं अंबाबाई तालीम संस्थेचे संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज। इथे MBA, पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग मधील 7 ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या। या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य, इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनीत चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणारं हँड्स ऑन ट्रेनिंग सुद्धा विद्यार्थ्यांना इथे दिलं जातं। स्पोर्ट्स इव्हेंट, कल्चरल इव्हेंट, सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते। विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल, कॉलेज बस या सुविधा आहेत। सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला मिळालाय। अधिक माहितीसाठी डिस्प्लेवर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा। ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। गटारीची तक्रार दिल्याच्या कारणावरून हाणामारी। जयसिंगपूर येथील गल्ली नंबर 6 श्यामनगर या ठिकाणी 30 जुलै बुधवारी 11:30च्या सुमारास चांदबी युसुफ शेख राहणार श्यामनगर जयसिंगपूर यांना गटार तक्रारीच्या कारणावरून मुमताज अब्दुल रजाक दर्जी, अब्दुल रजाक मौलासाब दर्जी, हैदर अब्दुल रजाक दर्जी, इस्माईल अब्दुल रजाक दर्जी राहणार गल्ली नंबर 6 श्यामनगर हे सर्वजण हाणामार केल्याची फिर्याद चांदबी युसुफ शेख यांनी जयसिंगपूर पोलिसात दिली आहे। फिर्यादी चांदबी शेख यांचा मुलगा इम्रान शेख यांनी गटारीच्या कारणावरून संशयित आरोपी याच्या विरोधात नगर परिषद या ठिकाणी तक्रार दिली होती। याचा राग मनात धरून चांदबी शेख घरात एकटी असल्याचं बघून दर्जी कुटुंबियांनी शेख यांना शिवीगाळ करत मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटलं आहे। तर इम्रान शेख यांनाही मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटलं आहे। याबाबतची फिर्याद जयसिंगपूर पोलिसात चांदबी शेख यांनी दिली असून जयसिंगपूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल बन्ने हे करीत आहेत। महानकट न्यूजसाठी इजाज खान पठाण, जयसिंगपूर।